यात्रा करून आले. तर अटलराज 40 दिवसाची यात्रा करतो. नरेंद्राने स्वतःच्या आईला सोबत घेतलं आणि 40 दिवसाची यात्रा करत ते व्हिडिओ पाहिले. विवेकानंद एक आहे म्हणून असायची, विवेकानंदाच्या गळ्यात हार घालून असायची, विवेकानंद सारख्याशी बाजूला असायचे आणि तो हार आपल्या आईच्या गळ्यात घालून असायचे आणि ते लोकांना सांगायचे, मी हा जो आहे ना ती ही आहे म्हणून. तर ही नसती तर मी नसतो सरकार, माझं प्रतिष्ठा सरकार या माऊलीच्या काळजीने मला घडवलं. सरकार माझ्या पित्याचं करा ज्यांनी मला विचारते उभा केलं. खरं तर आमचं सारं कर्तृत्व, आमचं सारं नेतृत्व यांच्या मायबापाची देण असते. खरं तर आम्ही ते मायबाप जपायला हवं. खरं तर आम्ही ते मायबाप हवे. आमच्या जन्माच्या अगोदर आमचे मायबाप ठेवलं असतात ना, मग त्यांच्या अखेरच्या काळात त्यांच्यासोबत कोण असायला हवं एवढं तरी साधारण आम्हाला कळायलाच हवं. काही दिवसांपूर्वी नान सन्मान नावाचा चित्रपट आला होता. वडील चांगले होते, आई चांगली, दोन मुलं नोकरीला लागली. त्यांच्या संसारात त्यांना वेळ मिळेना. त्यांनी आई वडिलांना वृद्धाश्रमात धाडायची तयारी चालू केली. या आई बापाने काय केलं, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात केली, आई वडील दत्तक देणार आहे, कुणाला हवे असेल तर 8 दिवसात कळवावे. आई वडिलांवर वेळ नाही, कुणीतरी आम्हाला दत्तक घ्यावं. अहो मुलं दत्तक घेताना हा प्रकार ऐकला होता, परंतु आई वडील दत्तक घेणं खरं तर समाजाचं चित्र पुढच्या दिशेला जातंय. याचा मोठा सगळं पाठीपाठ आहे, याची मोठी सगळ्याची भूमिका आहे. खरं तर आयुष्य हे सगळ्यात जगण्याचं सुंदर माध्यम आहे. आम्ही एवढं कर्तृत्व गाजवतो, परंतु आपण एवढं कर्तृत्व गाजवल्यावर आपल्यासमोर टाळ्या वाजवणारे हात सुद्धा आपल्यासमोर असायला हवेत ना. नाहीतर पुढे चालतात एवढे मोठे होतो की समोर टाळ्या वाजवायला कोणीच शिल्लक जात नाही. त्यावेळी तुमच्या त्या कर्तृत्वाचा उपयोग काय, हा साधा सोपा प्रश्न कधीतरी आम्हाला पडला पाहिजे. एका केंद्रीय मंत्र्याला मुलाखत करताना प्रश्न विचारला की तुम्ही एवढे केंद्रीय मंत्री कसे झालात, कशामुळे झालात. त्यावेळी त्या केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं, मी ज्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होतो ना त्यावेळी माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं, माझ्या आयुष्यातली एकमेव इच्छा आहे की तुला लाल दिव्याच्या गाडीतून मला ऐकायला बघायचे. बस दुसरी माझी काहीच इच्छा नाही आणि आयुष्यभर मी फक्त तेवढंच बघितलं. आज ज्यावेळी मी लाल दिव्याच्या गाडीतून जातो त्यावेळी माझ्या वडिलांना मंत्री झाल्याचा आनंद होतो. त्यांच्या आनंदाशिवाय माझ्यासाठी सगळ्यात मोठं यश आहे. एवढे बोलून मी माझी गोष्ट थांबवते. जय जय महाराष्ट्र.